आनंद वाटला, पोटगच भरलं माझं. मस्त झालं, छान झालं. काय म्हणजे भावना काय बोलल्या तुमच्या? म्हणजे काय वाटलं की बाबा हे असे कार्यक्रम सगळ्यांनी करावेत? सगळ्यांनी करावी, पण चांगलं शुभेच्छा दे, हा? शुभेच्छा द्या. हां, शुभेच्छा. थँक्यू. It is completely novel idea of Mata Pita and pass on to the other Jain social group. Nowadays, some of the Mata Pita condition is not good. So this is the message for their son to think over before sending to the Vruddhashram. Thank you Anup Bhai for superb program of Mata Pita for new generation. परिचय फार मोठा करून दिला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी राजकीय जरी असलो तरी राजकीय कधी त्या दृष्टीने वागणार नाही. राजकारण जरी करता समाजाच्या इतर दृष्टीने त्याचा आपल्या समाजाला काय फायदा होईल. समाजामध्ये व्यापारी समाज असेल, जैन समाज असेल, अशा अनेक गोष्टी असतील ज्याचा आपल्या समाजाला किती फायदा काढून देता येईल त्या दृष्टीने केलं. त्यामुळे आजही महापालिकेत गेल्यानंतर कोणताही अधिकारी सुद्धा असेल त्याची ही तरी एखादं काम सगळं नाही म्हणायचं, पण आपण कधी कोणाच्या पाण्याची चारशे मिनिटं लागली असते. त्यामुळे तो सगळ्यात मोठा प्रश्न त्याचा जरी कोणत्याही भागात पैसा हा विषय फार मोठा माझ्याकडे कधीच नव्हता. ज्यावेळेस नव्हता त्यावेळेसही नव्हता, नाराज असला तरी फार मोठा विषय नाही आहे. त्यामुळं समाजात वागताना ह्या गोष्टी मी हा लहान आहे, हा अर्थदृष्ट्या कमी आहे, हा मोठा आहे, हा पैशावाला आहे, हा काय माझ्याकडे विषय नसतो. ज्या वेळेस ज्याला ज्याची गरज असते त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी पोचायचं. म्हणजे काही काम असतं, हेच काम असेल अनेक काम असतात, सामाजिक काम असतात, लग्न सामाजिक काम असतात, अनेक गोष्टी असतात की त्यावेळेस त्या मॅच करून जायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण एकच विषय असतो फॉलो केली. नमस्कार, जय जिनेंद्र माताजी मासाहेब. दिनांक 16 मार्च 2024च्या दिवशी आपण तुमचा जैन सोशल ग्रुप डायमंड परिवारातर्फे माता पिता सन्मान कार्यक्रम साजरा केला. तर त्याबद्दल तुमचं मत आम्हाला तुम्ही सांगू शकाल का? कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम ऐकून? जय जिनेंद्र. माझं सर्वांचं अभिनंदन, सर्वांचे धन्यवाद. हा तुम्ही जो जैन सोशल ग्रुप डायमंड ग्रुपतर्फे जो कार्यक्रम घेतला आहे माता पितांचे सत्कार, तो अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि तो जास्त मला आवडला आहे. तर तो तुम्ही तसाच पुढे चालू ठेवावा असं मला वाटते. आणि तर तुम्ही पुढच्या पिढीसाठी कोणता सल्ला द्याल? हा कार्यक्रम तुम्ही पुढच्या सिटी जो चालू ठेवला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि तो पुढच्या पिढीनं तसाच चालू ठेवावा असं मला वाटते. आणि आत्ता मला एवढंच सांगायचं आहे की सगळ्यांनी तुम्ही आता आपण 50च्या पुढे गेल्यानंतर सगळ्यांनाच संसारामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येत असतात. जसं अंधार गेल्यावर उजेड येतो आणि उजेड संपल्यावर सावली अंधार येतो, हे निसर्गचक्र चालू आहे. तसं प्रत्येकाच्या आयुष्यात तसंच असतं. त्यामुळं तुम्ही सर्वांनी हसत राहावे, आनंदी राहावे आणि पूर्ण पॉझिटिव्ह विचार करून राहावे अशी माझी इच्छा आहे. आणि हा कार्यक्रम तुम्ही असंच पुढच्या पिढीला हे संस्कार घालून देत आहे, ते मला खूपच आवडलेलं आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाअंतर्गत तुमच्या चरणपूजा आपण केली आहे, तर त्या संस्कृतीविषयी तुमचं मत प्रदर्शन कराल का? ही आपली आता संस्कृती जी आहे ती अतिशय उत्तम आहे आणि ही संस्कृती तुम्ही पुढे चालू ठेवावी. तुम्ही चालू ठेवली तर तुमची मुलं चालू ठेवणार आहेत आणि ही संस्कृती अशीच तुम्ही पुढे न्यावी आणि सर्वांना चांगला आदर्श घालून द्यावा ही माझी इच्छा आहे. धन्यवाद. बरं, तुमच्या सहकार्याबद्दल डायमंड JSG ग्रुपतर्फे मी तुमचे आभार मानते आणि तुम्हाला शतायुषी आयुष्य लाभो अशी मनोकामना करून आपण हा कार्यक्रम संपवतो. जय जिनेंद्र. धन्यवाद सर्वांना. विजय कुमार भंडारी, समता विजय भंडारी ह्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला. तसं बघितलं तर माझा तुमचा काही संबंध नव्हता, मी कुठून आले आणि काय झाले, पण हा कार्यक्रम त्यांनी आयोजित करून तुमच्या सर्वांची माझ्याबरोबर ओळख करून दिली. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना शतायुषी भव आणि तुम्ही हा कार्यक्रम पुढं तसाच खूप दिवस चालू ठेवावा
पुढच्या पिढीला हे संस्कार द्यावेत अशी माझी इच्छा आहे. जय जिनेंद्र. जय जय.